brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अहो काय वैताग दिलाय काय कधी कधी नाही अशी नाही लागली गॅस भेटायला नाही 2-2 महिने काय आता जेवायचे हाल चालले सगळं चाललंय तर 10 जण घरात आहे आम्ही. मोठे ते भाजपचे लोक आहेत ते सगळे लोक आज हे बिचारे परेशान आहे लोक सगळे उन्हातानामध्ये थांबून आणि OTP द्या हे द्या. आता तुम्हाला पावती दिल्यानंतर OTPची गरज काय आहे? आम्ही 9 वाजता आलेले एका दिवसापासून आम्ही थांबलेले इथं लाईनीसाठी. तर काय तुम्ही करा, इलाज करा तुम्ही. कोंडव्याला राहायला कोंडव्याहून घ्यायला यायचं आणि कोंडव्याला घेऊन जायचं. कामावरून आलो ना इथं नाईट शिफ्ट करून आलो. नाईट शिफ्ट झाली केलं डिलिव्हरी केली, आता देतो का नाही ते बघायचं. पहिले पावती फाडायला गेलो, पावती फाडायला उद्या नंबर भेटेल, उद्या गॅस भेटला पावती केली. आम्ही काय चूल बिल करू शकता काय फ्लॅट मध्ये? नाही देत 15 दिवस बी नाही देत. मी आता घेऊन गेलो परत रिटर्न घेऊन गेलो मी स्वतः घेऊन गेलो तर हे सगळं भाजपच्या ढसाळ कामगारामुळे सगळं हे सगळं लफडं चाललेलं आहे सगळं. काय लोक आज हे बिचारे परेशान आहे लोक सगळे. तुम कितना भी बताओ, तुम यहाँ से वक्त तक में लाइन बताएंगे ना तो किसको कुछ फर्क पड़ने वाला नहीं. ये आम जनता है, ये आम जनता के हाल ऐसे होने वाले हैं. जो अंधभक्त है ना वो बोलते हैं कि इसमें देश की सरकार का कोई कसूर नहीं है, इसमें जनता का कसूर है. पुण्यातले एक कॅम्प परिसर आहे, ज्या ठिकाणीचे दृश्य पाहू शकतो. मोठी रांग सिलेंडरसाठी लागलेली आहे. सिलेंडरची गाडी आत्ता कुठेतरी आलेली आहे. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया याबद्दल. काय किती वाजल्यापासून थांबले? सकाळी 7 वाजता आले, पावत्या केले, नंतर मग इथं लोक मग हे लाईनीत लावून द्यायला लागले. 7 वाजता तुम्ही थांबलेत काय? ऑफिसच्या तिथं पावती घ्यायला 7 नंतर गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. डिलिव्हरी करत ना आम्ही कोंडव्याला राहायला कोंडव्याहून घ्यायला यायचं आणि कोंडव्याला घेऊन जायचं. व्यवस्था नाहीये इथं बरोबर, लय त्रास आहे. हा 2 मिनिटं थांबा, अजून एक पोलीस पाहिजे होते इथं सगळं व्यवस्था करायला. पोलीस जाऊन सावलीमध्ये थांबले, केलं, डिलिव्हरी केली, आता देतो का नाही ते बघायचं. तरी लाईनीत लावायला पाहिजे. टाकी अजून मिळाली प्रयत्न करायला अजून लागलेत. मिळालेली नाही, आता बघायचंय काय करतात. तुम्ही कधीपासून थांबले? 2-3 तास झाले. आता टाकीची गाडी आली, मिळेल का? भरोसा भेटेल तर भेटेल. आम्ही 9 वाजता आलेले एका दिवसापासून आम्ही थांबलेले इथं लाईनीसाठी. तर काय तुम्ही करा, इलाज करा तुम्ही. तुम्ही इलाज करा. येतं गॅसीचं येतं काय गडागडी चालू आहे त्यामुळे गॅस तुटवडा झाला असं म्हणतात. काय युद्धामुळे गॅस तुटवडा झाला असं म्हणतात. युद्धासाठी झालं तर आता गरीब लोक काय खाणार, जेवणार आहे आम्ही? उपाशी राहणार काय? अपेक्षा काय? आम्ही काय चूल बिल करू शकता काय फ्लॅट मध्ये? आता आम्हाला एक म्हणजे आम्ही 10 वाजल्यापासून नंबर लावलाय, 10 वाजल्यापासून नंबर अजून आलेला नाहीये. पहिले पावती फाडायला गेलो, पावती फाडायला उद्या नंबर भेटेल, उद्या गॅस भेटला पावती केली, परत गॅस चालू झाला, त्यामुळे परत नंबर लावला. आम्ही 10 वाजल्यापासून परत मागे नंबर गेला, परत आम्ही आलो. म्हणजे खरं आहे का खोट आहे? गॅस बंद होणार आहे का नाही होणार? आम्हाला एवढं म्हणायचंय. गॅस मिळतोय का नाही मिळतोय याच्यावरनं शंका आहे. गॅस नंबर आम्ही बुकिंग केला, गॅस नंबर बुकिंगचे नंबर लागत नाही, गॅस नंबरचे बुकिंग लागत नाही, बुकिंग येत नाहीये. ऑनलाईन बुकिंग होतच नाही, तुमचं दाखवतच नाही म्हणतात, सरळ दाखवतच नाही म्हणतात ते. किती झालं? दुपारी 11 वाजल्यापासून थांबलो आम्ही, अजून पण नंबर येतोय आम्हाला. हालत में खड़े हुए हम लोग इधर कब से रोजे रख के इधर खड़े हुए. कितनी पब्लिक. हाँ रमजान है ना, कितनी हालत खराब हो रही है, हम कुछ मालूम है. धूप में हम लोग कैसा खड़े हुए. तुम्ही 5 तासापासून लय वेळ झालं. मग 5 घंटे से नहीं होने का ना, कितना त्रास हो रहा हम लोग को तकलीफ. तुम्ही काका वाजल्यापासून आमले कामावरून आलो, सिक्युरिटी गार्ड म्हणून कामावरून आलो ना नाईट शिफ्ट करून आलोय. नाईट शिफ्ट झाली तर गॅसचा तुटवडा नाहीये, पण काही लोकांनी अशा अफवा पसरवल्या. ऍक्च्युली गॅस भरपूर आहेत, अशा 2 गाड्या आणखीन शिल्लक आहेत. पण ज्यांच्याकडे गॅस आहे ते पण काय त्यांना अशी भीती दाखवली जाते की गॅस मिळणार नाही, म्हणून ते 2-2 गॅस स्टॉक करून घ्यायला आलेले आहेत. ऍक्च्युली तसा काही प्रकार नाहीये. गॅस हा भरपूर प्रमाणात आहे, देत नाही म्हणताय का? पण फक्त काय अफवा पसरवलेले मीडियावर, त्याच्यामुळे हे लोकांनी काय झालेलं आहे माहिती आहे का की साठा करून ठेवायला आलेत लोक. पण तसं बघायला गॅसचा काय प्रॉब्लेम नाहीये. पण आता बरेच लोक म्हणतात इथे 5 तासापासून थांबलोय, 10 तासापासून थांबलोय. काल जर काही लोकांना विचारलं तर ते सांगतात की आमचे 2 दिवसापासून गॅस संपलेले आहेत, पण स्टॉक आम्हाला मिळत नाहीये. अशी परिस्थिती एका ठिकाणी नाही, बरेच ठिकाणी भरपूर ठिकाणी. विषय कसा आहे माहिती आहे का, महिन्याला दर महिने ज्यांच्याकडे एक सिलेंडर आहे त्यांना एक गॅस महिन्याला भेटतो. पण आता काय झालेलं आहे, एका महिन्याला गॅस भेटतो ते 15 दिवस 2 गॅस घेतात ते.
नाही मिळतो गॅस मिळतो अशातला इथं तशी गर्दी होत तुम्ही काय नाही म्हणता? देत नाही देत 1500 रुपये नाही देत. मी आता हे घेऊन गेलो, परत रिटर्न घेऊन गेलो, मी स्वतः घेऊन गेलो तर सरकार ने बोला है बोलते हैं, सरकार ने बोला बोलते हैं ऑनलाइन करो, बोले तुम्हारा घर में आएगा तुम्हारा सिलेंडर, घर में आएगा सिलेंडर, वो भी मैंने नहीं आया। मैंने किया भी मैंने ऑनलाइन वोट भी किया, मैं बीपी के हार्ट पेशेंट हूँ मैं। हाँ ऐसा हाँ देखो मेरा बीपी एंड हार्ट के पेशेंट है, मैं शुगर की पेशेंट हूँ मैं। हाँ ऐसा कैसे क्या है, सरकार ने कुछ तो भी इलाज करना चाहिए। चालू आहे ना व्यवस्थित एचपी वाले व्यवस्थित सप्लाय देत आहेत. का ओ कधीपासून थांबले तुम्ही? मी आता 3 तास झाले. मिळतो का गॅस? गॅस मिळायला काय आता थांबलो लाईनीत, काय करणार. गॅस किती आहेत शिल्लक? शिल्लक एकच आहे आता आमच्याकडे. नाही, आता घरी किती आहेत? घरी अर्ध राहिलेले, आता हे पूर्ण भरून न्यायला लागेल. किती जण आहेत घरात? घरात आम्ही 6 लोक आहे. नाही पण आता जर 6 लोक आहेत तर 4-4, 5-5 लोकांचे आहे. हे सगळे खोटे आहे, ते भाजपचे लोक आहेत ते सगळे. काय ते भाजपची बऱ्यापैकी हे करायला लपवायचे कामं करतात आहे. हा हे सगळं भाजपच्या ढसाळ कामगारामुळे सगळं हे सगळं लपडं चाललेलं आहे सगळं. काय लोक आज हे बिचारे परेशान आहे लोक सगळे उन्हातानामुळे थांबून. आणि हे OTP द्या हे द्या. आता तुम्हाला पावती दिल्यानंतर OTP गरज काय आहे? OTP ह्याच्यावर सगळं नाही ना. OTP दाखवा तेव्हाच देतोय का ते? OTP बघतोय तेव्हा देतोय तो. पावतीला काय महत्वच नाही म्हणजे. पावती पण घ्या, OTP प्रक्रिया घ्या. हा विचारतो ना दादा, OTPची काय प्रक्रिया आहे नेमकी? OTPची प्रक्रिया अशी आहे की ज्या वेळेस पावती काढन त्याच्यानंतर, पावती काढल्याच्या नंतर OTP जाणार कस्टमरला. हो, काढल्यानंतर पावती काढल्यानंतर OTP जाणार. आणि OTP माझ्या ॲपमध्ये यायला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात. पावती आली तर OTPची आता गरज नाही ना, कारण ही पावती पण नाही. ऑनलाईनच निघते ना. पावती निघतीये पण इथं सिस्टम मध्ये यायला पाहिजे ना. हे आमच्या सरांनी सांगितलं की सिस्टम मध्ये यायला पाहिजे ते. बरं ही पावती सिस्टमची आहे, OTP त्याच्यानंतर. मग OTP कधी? पावती काढल्यानंतर पावती काढल्यावरती 10 मिनिटामध्ये OTP येतो. मग तो OTP तुम्हाला सांगायचा. हो, दाखवला सांगितलं तरी होतं. ठीक आहे, म्हणजे पावती काढायची, OTP सांगायचा आणि गॅस घ्यायचा, असं एक लेंदी प्रोसेस केलेली आपल्याला पाहायला मिळते. काही नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत, त्यांच्यावर कसे आहे हो? काशीवाड़ी किती वेळ झाले थांबले? 2 घंटे हो गए. गैस मिल रहा है क्या? हाँ देखो लाइन में खड़े हैं अभी तक. नंबर लगा है आपका? लगा हुआ है देखो. OTP आया क्या? आया ना. क्या बोल रहे, गैस मिलेगा? मिलेगा बोल रहे अभी. देखो कितनी देर में अभी मिलेगा तो ठीक है, नहीं तो फिर जाएंगे घर को. और क्या. काका कुठनं आले? मी इथनंच आलो साहेब. मिळतोय का गॅस? अहो काय वैताग दिलाय फक्त. काय आहे, कधी नाही अशी लाईन लागली, गॅस भेटायला नाही. 2-2 महिने इथं काय आता जेवायचे हाल चालले, सगळं चाललंय. किती जण आहेत घरात? तर 10 जण घरात आहे आम्ही. गॅस किती आहे? गॅस एकच आहे आमचा. अरे बापरे, मग कसं मॅनेज करायचं? आता काय करणार, आता काय मोदी सरकारने आम्ही निवडून दिलंय, ह्याच्यासाठीच दिलंय. लाईनीला लागा, गॅस घ्या, जावा घरी झोपा. वैताग दिलाय. एका गॅसवरती 10 जण. कसं सांगणार. काय अपेक्षा करतात? तर अपेक्षा फक्त चांगलं हो, फक्त एवढंच अपेक्षा. काय करणार आता. जर पाहायला गेलं तर आणखीन काय नागरिक म्हणजे बघितलं ना तर मोठी रांग लागलेली आहे इथे. बरोबर 10. तुम कितना भी बताओ, तुम यहाँ से वहाँ तक भी लाइन बताएंगे ना तो किसको कुछ फर्क पड़ने वाला नहीं. ये आम जनता है, ये आम जनता के हाल ऐसे होने वाले हैं. जो अंध भक्त है ना, वो बोलते हैं कि इसमें देश की सरकार का कोई कसूर नहीं है, इसमें जनता का कसूर है. तो ये जनता ने करी है क्या गैस की किल्लत? मोदी सरकार आके बोलने वाली है क्या प्रेस कॉन्फ्रेंस करके कि गैस की किल्लत क्यों हो गई है? तुम कितना बताओ, तुम्हारा क्या फर्क पड़ने वाला है? उनको क्या जनता से लेना देना पड़ेगा है? अभी इलेक्शन आएंगे, फिर हिंदू मुसलमान करेंगे, फिर मंदिर मस्जिद काटेंगे और अपनी सरकार बनाएंगे और फिर वापस आम जनता लाइन में लगेंगे. मगर उसको इन लोग को ये नहीं दिख रहा कि ये लाइन में हिंदू भी उतने चाहिए जितने मुसलमान है. तकलीफ मुसलमानों को भी उतनी हो रही जितनी हिंदुओं को हो रही है. मगर इनको कुछ फर्क पड़ने वाला नहीं है. तुम कितना भी बताओ, कितना भी हाथ जोड़ो, कितने भी सिर पटको, कुछ फर्क पड़ने वाला नहीं है. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एकदम अशी संतप्त प्रतिक्रिया आपण या नागरिकांची पाहत आहोत. कुठनं आलेत तुम्ही? कुठनं आलेत? भवानी पेठेत ना भवानी पेठेतनं कॅम्पस आलेत. कॅम्प आहे काय पुणा कॉलेज. पुणा कॉलेज पुणे. पुणा कॉलेज आहे आणि फक्त 1 वर्षात 2दा सिलेंडर मिळालं आहे आम्हाला. हा इथं विचारा पुस्तक बघा आमचं. आणि भवानी पेठेतनं 80 रुपये रिक्षाला 4 वेळा घालवले. इथं उलटं पालटं बोलतात, गाडी आली म्हणतात आणि संपली म्हणतात रिक्षात घेऊन आले की. काय वाटतंय कोणाची चूक वाटते या सगळ्यामध्ये? मग आता तुम्हीच बघा ना चूक तुम्ही कोणाची सांगा. वाटते. आता आम्ही काय अनपढ माणसं सांगू शकतोय? आम्हाला किती त्रास झालाय तो आम्ही सांगू शकतोय ना. बरं, किती माणसं आहेत घरात? घरात मग 7-8 माणसं आहेत. आणि गॅस किती आहेत? एकच आहे न किती एकच टाकी आहे. हो. कसं मॅनेज करतो एवढं? मग करतो चुलीवर सरकारच्या नावाजीवानी बोंबलून. एकूणच जर पाहिलं गेलं तर संतप्त प्रतिक्रिया सगळ्या या नागरिकांकडनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गॅस तुटवडा जेव्हापासून जाणवू लागलेला आहे, घरगुती गॅसवरती कोणताही परिणाम पडणार नाही असं सरकारने आश्वासन दिलं होतं, परंतु वास्तव काहीतरी वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. संतप्त प्रतिक्रिया सगळे नागरिक आपल्या पुढे व्यक्त करत आहेत. सरकारने याच्यावर तोडगा काढावा अशी देखील अपेक्षा करत आहेत, परंतु याचा पर्याय मार्ग किंवा याची सोय कधीपर्यंत उपलब्ध होईल आणि हे जो सिलेंडर आहे तो सुरळीत सगळ्या नागरिकांना कधी मिळेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन गोपाळ हरनेसह पुण्याहून मी आदित्य पवार, मुंबई तक.